नमस्कार मित्रांनो. मागच्या लेक्चरमध्ये आपण उरलेले जे आपले फंक्शनल ग्रुप्स होते त्याचे आय आर ॲब्सॉर्प्शन पिक्स कुठे मिळतात त्याच्याबद्दल चर्चा केली आहे. आपण नियर अबाउट 14 प्रकारच्या फंक्शनल ग्रुपचे आय आर सिग्नल्स कुठल्या रिजनला मिळणार आहेत, ठीक आहे, त्याच्याबद्दल डिस्कशन केलं आहे. त्याचा पुढचा जो भाग आहे मित्रांनो, त्याचं टायटल आहे फॅक्टर्स अफेक्टिंग आय आर फ्रिक्वेन्सी. म्हणजे आय आर फ्रिक्वेन्सी एकाच रिजनमध्ये मिळतात का, कुठला बँड 2800ला मिळतो, कोणाचा 1700ला मिळतो, कोणाचा 1600ला मिळतो, असे वेगवेगळ्या ठिकाणी आय आर बँड्स का मिळतात, कोणत्या फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल आहे असे हे वेगवेगळ्या ठिकाणी आय आर सिग्नल्स मिळण्यासाठी, त्याच्याबद्दल आपण चर्चा करतोय. मित्रांनो बघा, आपण एक बघूयात आता. हा कार्बोनिल ग्रुप आहे, सी डबल बॉन्ड ओ, म्हणजे कार्बोनिल ग्रुप. कार्बोनिल ग्रुप असलेले कंपाऊंड्स कोणकोणते आहेत? आर सी ओ आर म्हणजे कीटोन, आर सी डबल बॉन्ड ओ एच अल्डिहाइड, आर सी डबल बॉन्ड ओ आर डॅश ईस्टर, आर सी ओ एच कार्बोक्सिलिक ऍसिड, आर सी ओ एन एच टू म्हणजेच अमाइड. ठीक आहे. आता या सगळ्या जे कंपाऊंड्स आहेत, 5 प्रकारचे कंपाऊंड्स आहेत, त्याच्यामध्ये कोणता ग्रुप दिसतो आपल्याला? कार्बोनिल ग्रुप दिसतोय. ओके. मग कीटोन असेल तर त्या कीटोनिक कंपाऊंडसाठी सीओ स्ट्रेचिंग फ्रिक्वेन्सीचा बँड कुठे मिळतोय? 1715 ला. तोच सी डबल बॉन्ड ओ स्ट्रेचिंग फॉर अल्डिहाइड कुठे मिळतोय? 1725 ला. सीओ स्ट्रेचिंग फॉर ईस्टर कुठे मिळतोय? 1735 पर सेंटीमीटरला. सीओ स्ट्रेचिंग फॉर कार्बोक्सिलिक ऍसिड 1760 पर सेंटीमीटरला मिळतोय. तर सीओ स्ट्रेचिंग फॉर अमाइड कुठे मिळतोय? 1660. काही सिग्नलचे जे फ्रिक्वेन्सी आहे ते लोअर रिजनला मिळत आहेत, काही हायर रिजनला मिळत आहेत. म्हणजे काहींच्या आय आर फ्रिक्वेन्सी ज्या आहेत त्या डिक्रीज होत आहेत, काहींच्या इन्क्रीज होत आहेत. हे कशामुळे आहे? हे ज्या फॅक्टर्सवर डिपेंड आहेत त्या फॅक्टर्सचा आपण आता अभ्यास करणार आहोत. 3 मेन फॅक्टर्स आहेत मित्रांनो. हे ते 3 फॅक्टर्स या आय आर फ्रिक्वेन्सीचं व्हेरिएशन डिसाईड करतात. पहिला फॅक्टर आहे इंडक्टिव्ह इफेक्ट, दुसरा आहे रेझोनन्स इफेक्ट आणि तिसरा आहे हायड्रोजन बॉन्डिंग. या 3 फॅक्टर्समुळे आय आर फ्रिक्वेन्सी आपल्याला काय होतात? व्हेरी होताना दिसत आहेत. एक एक फॅक्टर आपण आता डिटेल बघूया. पहिला फॅक्टर आपण बघणार आहोत मित्रांनो, इंडक्टिव्ह इफेक्ट. इंडक्टिव्ह इफेक्ट काय डेफिनेशन इंडक्टिव्ह इफेक्टची? पोलरायझेशन इंड्युस्ड इन ॲडजस्टंट बॉन्ड ड्यू टू पोलरायझेशन इन वन बॉन्ड इज कॉल्ड ॲज इंडक्टिव्ह इफेक्ट. इंडक्टिव्ह इफेक्टचे 2 प्रकार आहे. 2 प्रकार सांगितले. पहिला आहे प्लस आय इफेक्ट, म्हणजेच प्लस म्हणजे वाढणे किंवा डोनेट करणे, त्याला म्हणतो आपण इलेक्ट्रॉन डोनेटिंग इंडक्टिव्ह इफेक्ट. दुसरा इंडक्टिव्ह इफेक्टचा प्रकार आहे मायनस आय इफेक्ट, म्हणजेच इलेक्ट्रॉन मायनस म्हणजे काय? कमी करणे किंवा विड्रॉ करणे. म्हणून आपण कोणता साईन दिलाय? मायनस साईन दिलाय. त्याला आपण काय म्हणणार? इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग इंडक्टिव्ह इफेक्ट. मग हा जो इंडक्टिव्ह इफेक्ट आहे, या इंडक्टिव्ह इफेक्टमुळे आपल्याला आय आर फ्रिक्वेन्सी या व्हॅरी झालेल्या दिसतात. त्या कशामुळे होतात बघूया. पहिले आपण बघूया आर सी डबल बॉन्ड ओ एक्स. इथे पण आर सी डबल बॉन्ड ओ एक्स असे, हा पहिला कंपाऊंड, हा दुसरा कंपाऊंड असं लिहिलं. ठीक आहे. पहिल्या कंपाऊंडमध्ये एक्स ग्रुप जो आहे मित्रांनो, तो कार्बोनिल ग्रुपला इलेक्ट्रॉन देतोय. बघा, आपण इलेक्ट्रॉन देण्याची डायरेक्शन कुठे दाखवली? कुठे जात आहेत इलेक्ट्रॉन? कार्बोनिल ग्रुपकडे जात आहेत. कार्बोनिल ग्रुपला तो इलेक्ट्रॉन देतो आहे, म्हणून तो कशामध्ये येणार? हा कोणता इफेक्ट दाखवतोय? हा एक्स ग्रुप कोणता इफेक्ट दाखवतोय? प्लस आय इफेक्ट दाखवतोय. दुसऱ्या कंपाऊंडमध्ये आपण जर व्यवस्थित लक्ष दिलं तर असं लक्षात येत आहे, हा जो एक्स ग्रुप आहे, हा एक्स ग्रुप कार्बोनिल ग्रुपकडनं इलेक्ट्रॉन खेचून घेतोय, इलेक्ट्रॉन विड्रॉ करतोय. त्यामुळे एक्स ग्रुप इथे कुठला इफेक्ट दाखवतोय? मायनस आर इफेक्ट दाखवतोय. बरोबर. सो इंडक्टिव्ह इफेक्ट हॅज 2 पार्ट्स, प्लस आय अँड मायनस आय. ओके. लेट अस सी वन एक्झाम्पल रिगार्डिंग टू दिस इंडक्टिव्ह इफेक्ट. फळ्यावर 3 कंपाऊंड दिसत आहेत मित्रांनो. पहिला कंपाऊंड आहे ॲसिटोन. हा ॲसिटोन कीटोन आहे, त्याच्यासाठी
सीओ स्ट्रेचिंगचा बॉन्ड कुठे मिळतोय 1715 पर सेंटीमीटरला मिळतोय. दुसरा आहे अल्डिहाइड, सीओ स्ट्रेचिंग कुठे मिळतोय 1725 पर सेंटीमीटर. नेक्स्ट आहे ऍसिड क्लोराईड CH3COCl, त्याचा बँड कुठे मिळतोय 1800 पर सेंटीमीटरला मिळतोय. ठीक आहे, तिघांमध्ये सीओ ग्रुप आहे पण तिघांचा बँड कुठे मिळतोय वेगळ्या वेगळ्या ठिकाणी मिळतोय. आपण पहिल्या कंपाऊंडकडे जर लक्ष दिलं तर बघा CH3 ग्रुप हा इलेक्ट्रॉन डोनेट करणारा आहे. इथं हा एक CH3 ग्रुप आहे आणि अजून एक CH3 ग्रुप आहे. दोन CH3 ग्रुप इलेक्ट्रॉन डोनेट करतात. इलेक्ट्रॉन डोनेट आपण कशाने दाखवतोय, कशाने दाखवतोय प्लस आय इफेक्टने दाखवतोय. ठीक आहे, दोन इलेक्ट्रॉन डोनेट करणारे ग्रुप असताना सीओ ची स्ट्रेचिंग फ्रिक्वेन्सी कुठे मिळते आपल्याला 1715 पर सेंटीमीटरला मिळते. आता आपण दुसऱ्या कंपाऊंडकडे लक्ष देऊया. CH3 ॲज इट इज, CO ॲज इट इज. दुसऱ्या CH3च्या ऐवजी तिथं काय लागला आहे हायड्रोजन ग्रुप लागलेला आहे. म्हणजे दोन डोनेटिंगच्या ऐवजी एकच डोनेटिंग ग्रुप शिल्लक राहिला आहे. डोनेटिंग आहे फक्त दोनच्या ऐवजी किती आहे एक आहे. डोनेटिंग ग्रुपची संख्या कमी झाली, आयर ॲब्सॉर्प्शन कुठे गेलंय इन्क्रीज झालेलं आहे. कुठे वाढलंय ते 1725. ठीक आहे, खाली लक्ष द्या. ऍसिड क्लोराईड, क्लोरीन ग्रुप कसा आहे मित्रांनो मायनस आय इफेक्ट दाखवतो. हा काय दाखवतोय मायनस आय, मायनस म्हणजे इलेक्ट्रॉन विड्रॉइंग इफेक्ट दाखवतोय. म्हणजे हा क्लोरीन ग्रुप काय करतोय कार्बोनिल ग्रुपचे इलेक्ट्रॉन खेचून घेतो स्वतःकडे. मायनस आय इफेक्ट दाखवतानाच आयरचा सीओ साठीचा बॉन्ड कुठे मिळतोय 1800 ला मिळतोय. याच्यावरून काय लक्षात येतं प्लस आय इफेक्ट असेल प्लस आय इफेक्ट असेल डिक्रीजेस आयर फ्रिक्वेन्सी. प्लस आय इफेक्ट असेल तर आयर फ्रिक्वेन्सी आपल्याला लोअर रिजनला मिळते आणि मायनस आय इफेक्ट असेल तर इन्क्रीजेस आयर फ्रिक्वेन्सी. जनरल स्टेटमेंट काय करू शकतो मित्रांनो आपण मग, इफ सबस्टिट्यूएंट अटॅच टू C डबल बॉन्ड O exerts plus I effect, then CO stretching frequency decreases, and if substituent attached to carbonyl group exerts minus I effect, आयर फ्रिक्वेन्सी इन्क्रीजेस. काय लक्षात ठेवणार, डोनेटिंग ग्रुप सीओला लागला असेल तर आयर फ्रिक्वेन्सी डिक्रीज होते. विड्रॉइंग ग्रुप समजा सीओला लागला असेल तर आयर फ्रिक्वेन्सी इन्क्रीज होते. याच्या मागचं कारण काय ते बघूया. ठीक आहे, बघा मित्रांनो CH3 C डबल बॉन्ड O Cl, C डबल बॉन्ड O चा बॉन्ड बँड कुठे मिळतो आपल्याला, कुठे मिळतोय 1800 पर सेंटीमीटरला मिळतोय. कशामुळे मिळतो तर याचे दोन कारण आहे. बघा Cl ग्रुप इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आहे म्हणजे तो मायनस आय इफेक्ट दाखवतो. मग मायनस आय इफेक्ट काय करतोय रिड्युसेस C डबल बॉन्ड O बॉन्ड लेंथ. कार्बोनिल ग्रुपची बॉन्ड लेंथ तो कमी करतोय. बॉन्ड लेंथ कमी झाल्यामुळे इन्क्रीजेस द फोर्स कॉन्स्टंट. मॉलिक्यूल मधला फोर्स कॉन्स्टंट वाढतो. बॉन्ड लेंथ कमी झाली, फोर्स कॉन्स्टंट वाढला, त्याच्यामुळे आयर फ्रिक्वेन्सी फॉर C डबल बॉन्ड O increases. So when a substituent exerts minus I effect, it will reduces the bond length, increases the force constant. Due to this reason, the ion absorption for carbonyl group increases or it is shifted to longer region. Okay, या कारणामुळे मायनस आय इफेक्ट असेल तर आयर ॲब्सॉर्प्शन फ्रिक्वेन्सी इन्क्रीज होते. मग समजा प्लस आय इफेक्ट असेल तर प्लस आय इफेक्ट काय करणार इन्क्रीजेस CO बॉन्ड लेंथ. तो CO बॉन्ड लेंथ वाढवणार. बॉन्ड लेंथ वाढली फोर्स कॉन्स्टंट कमी होतो आणि फोर्स कॉन्स्टंट कमी झाला तर आयर ॲब्सॉर्प्शन काय होणार आहे डिक्रीज होणार आहे. ठीक आहे, परत लक्षात घ्या मायनस आय इफेक्ट डिक्रीजेस बॉन्ड लेंथ, increases force constant, therefore CO frequency increases. प्लस आय इफेक्ट असेल तर तो बॉन्ड लेंथ वाढवतो, फोर्स कॉन्स्टंट कमी करतो
आणि CO फ्रिक्वेन्सी डिक्रीज करतो. हा झाला इंडक्टिव्ह इफेक्ट, इफेक्ट ऑफ इंडक्टिव्ह इफेक्ट ऑन ॲब्सॉर्प्शन फ्रिक्वेन्सी ऑफ IR इन IR रिजन. पुढचा इफेक्ट आहे मित्रांनो रेझोनन्स इफेक्ट. बघा मित्रांनो, आपण इंडक्टिव्ह इफेक्ट बद्दलच आपण थोडं अजून डिस्कशन कंटिन्यू करूया. -I इफेक्ट असेल तर बॉन्ड लेंथ काय होते, बॉन्ड लेंथ डिक्रीज, बॉन्ड लेंथ कमी झाले, फोर्स कॉन्स्टंट इन्क्रीजेस आणि CO फ्रिक्वेन्सी पण काय होणार आहे, CO फ्रिक्वेन्सी पण काय होणार आहे, वाढणार आहे. +I इफेक्ट असेल तर बॉन्ड लेंथ इन्क्रीज होते, बॉन्ड लेंथ वाढले म्हणून फोर्स कॉन्स्टंट कमी होतो आणि फोर्स कॉन्स्टंट कमी झाला म्हणून IR ॲब्सॉर्प्शन फ्रिक्वेन्सी पण कशी होते, डिक्रीजेस. हा झाला इंडक्टिव्ह इफेक्टचा टॅब्युलर फॉर्मॅट. हा टेबल आपण लक्षात राहिलं तर आपण इंडक्टिव्ह इफेक्टचं लॉजिक लावून IR ॲब्सॉर्प्शन प्रेडिक्ट करू शकतो. ठीक आहे. पुढचा इफेक्ट आपण बघूया रेझोनन्स इफेक्ट. रेझोनन्स इफेक्ट किंवा मेसोमेरिक इफेक्ट याचे परत दोन प्रकार पडतात. इलेक्ट्रॉन डोनेटिंग रेझोनन्स इफेक्ट ज्याला आपण म्हणणार +R, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग रेझोनन्स त्याला आपण काय म्हणणार -R. ओके, +R आणि -R. आता हा रेझोनन्स इफेक्ट IR ॲब्सॉर्प्शनला कसा अफेक्ट करतो ते बघूया. दोन कंपाऊंड दिसतात मित्रांनो. पहिला जो कंपाऊंड आहे ॲसिटोन, त्याच्यासाठी CO स्ट्रेचिंग फ्रिक्वेन्सी आपल्याला मिळते 1715/cm. दुसरा कंपाऊंड आहे ॲसिटामाइड, त्याच्यासाठी C+O स्ट्रेचिंग फ्रिक्वेन्सी आपल्याला मिळते 1660. दोघं ठिकाणी C+O ग्रुप आहे, पण एक 1715 मिळतोय तर दुसरा कुठे मिळतोय 1660 मिळतोय. मित्रांनो इथं हा CH3 ग्रुप इलेक्ट्रॉन डोनेटिंग इंडक्टिव्ह इफेक्ट दाखवणार आहेच, पण त्याच्यासोबतच हा जो NH2 ग्रुप आहे मित्रांनो, हा NH2 ग्रुप इलेक्ट्रॉन डोनेटिंग रेझोनन्स इफेक्ट दाखवतो. त्या इलेक्ट्रॉन डोनेटिंग रेझोनन्स इफेक्टमुळे IR ॲब्सॉर्प्शनची व्हॅल्यू डिक्रीज होते. कशा पद्धतीने इलेक्ट्रॉन डोनेटिंग रेझोनन्स इफेक्ट दाखवतो त्याचं स्ट्रक्चर काढून म्हणतात. बघा मित्रांनो, अमाइड्सच्या संदर्भात +R इफेक्ट काय काय परिणाम दाखवतो ते बघूया. बघा, अमाइड्समध्ये जो NH2 ग्रुप आहे त्या NH2 ग्रुपवर लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे, त्याला आपण नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन म्हणतो. ठीक आहे. आता ही जी नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन आहे ती बाजूचा जो C+O आहे त्याच्यासोबत काय होऊ शकते, डिलोकलाइज होते. बघा, ही जी इलेक्ट्रॉनची पेअर आहे ती या ठिकाणी आली, कोणाकडे, कार्बनकडे. ते इलेक्ट्रॉन्स कोणाकडे गेले, कार्बनकडे गेलेले. त्यामुळे कार्बन आणि नायट्रोजन मध्ये काय होणार आहे, डबल बॉन्ड तयार होणार आहे. पण कार्बनपेक्षा ऑक्सिजन जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे मित्रांनो, त्यामुळे हे जे इलेक्ट्रॉन कार्बनकडे जात आहेत ते कार्बनकडनं ऑक्सिजन स्वतःकडे खेचून घेतोय. ऑक्सिजनकडे इलेक्ट्रॉनची संख्या वाढते म्हणून ऑक्सिजनवर कोणता चार्ज येतोय, निगेटिव्ह चार्ज येतोय. बरोबर. बघा आता आपण या स्ट्रक्चरमध्ये बघू शकतो कार्बन आणि नायट्रोजन या दोघांमध्ये काय आलेला आहे, डबल बॉन्ड आलेला आहे. नायट्रोजनवर आपल्याला पॉझिटिव्ह चार्ज दिसतो मित्रांनो. तो पॉझिटिव्ह चार्ज का आला, कारण की त्याचे इलेक्ट्रॉन वापरले गेले, नायट्रोजनची लोन पेअर शिफ्ट झालेली आहे, त्यामुळे त्याच्याकडे इलेक्ट्रॉनची संख्या कमी झाली म्हणून नायट्रोजनवर पॉझिटिव्ह चार्ज आलेला आहे. कार्बन आणि नायट्रोजन डबल बॉन्ड, आणि कार्बनकडे हे जे इलेक्ट्रॉन्स आले होते कोणी स्वतःकडे खेचून घेतले, ऑक्सिजनने. बघा आपण बघू शकतो हे इलेक्ट्रॉन्स इथे शिफ्ट झाले, इथे डबल बॉन्ड आला, म्हणजे ते कार्बनकडे आले इलेक्ट्रॉन कोणी खेचून घेतले, ऑक्सिजनने स्वतःकडे पुल करून घेतले, ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज आला. ठीक आहे. हे झालं डिलोकलायझेशन ऑफ लोन पेअर ऑन नायट्रोजन विथ ॲडजस्टन C+O. आता याच्यामुळे काय काय होतं बघा, या डिलोकलायझेशनमुळे, या +R इफेक्टमुळे विकन्स C+O बॉन्ड. कार्बोनिल मधला जो C+O मधला जो बॉन्ड आहे तो वीक केला जातो. तो बॉन्ड वीक झाल्यामुळे दुसरा परिणाम काय होतोय, इन्क्रीजेस द बॉन्ड लेंथ, त्याच्यातली बॉन्ड लेंथ वाढते. आणि बॉन्ड लेंथ वाढल्यामुळे काय होतं, डिक्रीजेस फोर्स कॉन्स्टंट, त्याच्यातला फोर्स कॉन्स्टंट कमी होतो. आणि या सर्वांचा परिणाम म्हणून काय, रिझल्टिंग इन डिक्रीज्ड व्हॅल्यू फॉर C+O स्ट्रेचिंग फॉर अमाइड्स. Once again we will repeat what happens here. The lone pair on nitrogen is delocalized with adjacent carbonyl group.
It will create the positive charge between carbon and nitrogen, having positive charge on nitrogen and a negative charge on oxygen. Okay. What happens here? Due to such kind of delocalization, the C double bond O get weaks. As it get weaks, the bond length will increase. Due to increase in bond length, force constant will decrease, and overall impact of these effects which results in decreased value for CO stretching हा झाला प्लस आर इफेक्ट फॉर अमाइड्स किंवा प्लस आर इफेक्टमुळे आय आर फ्रिक्वेन्सी कशी बदलते. मित्रांनो अजून एक फॅक्टर आहे किंवा याच्याच पुढचा आपण एक्सटेंड करू शकतो. समजा सी डबल बॉन्ड सी हा कार्बोनिल ग्रुपच्या कॉन्ज्युगेशनमध्ये असेल तरी आपली आय आर फ्रिक्वेन्सी तो 20 ते 30च्या दरम्यान कमी करतो. एक्झाम्पल बघूयात. बघा मित्रांनो आपण काय स्टेटमेंट दिले फळ्यावर. कॉन्ज्युगेशन रिड्युसेस द CO स्ट्रेचिंग फ्रिक्वेन्सी बाय 20 to 30 per सेंटीमीटर. म्हणजे सी डबल बॉन्ड सी समजा कार्बोनिल ग्रुपच्या कॉन्ज्युगेशनमध्ये असेल तर अशा कंपाऊंडचं आय आर ॲब्सॉर्प्शन हे 20 ते 30 पर सेंटीमीटरने कमी होतं. बघा फळ्यावर एक्झाम्पल बघूयात. ॲसिटाल्डिहाइड आणि दुसरं आहे बेन्झाल्डिहाइड. दोघांमध्ये फंक्शन ग्रुप एकच आहे. कोणता? सी डबल बॉन्ड OH. बरोबर. दोघंही अल्डिहाइड आहे. हा ॲलिफेटिक अल्डिहाइड आहे आणि हा कोणता आहे? ॲरोमॅटिक अल्डिहाइड आहे. ओके. याच्यासाठी CO स्ट्रेचिंगची व्हॅल्यू कुठे मिळते मित्रांनो? 1725 साठी. आणि तीच सी डबल बॉन्ड O स्ट्रेचिंगची व्हॅल्यू इथे कुठे मिळते? 1700 पर सेंटीमीटर. म्हणजे नियर अबाउट 25 पर सेंटीमीटरने आय आर ॲब्सॉर्प्शनची फ्रिक्वेन्सी कमी झाली. कशामुळे झालं असं मित्रांनो? बघा आता इथं हा जो सी डबल बॉन्ड O आहे तो कोणाच्या कॉन्ज्युगेशनमध्ये आहे? या सी डबल बॉन्ड सीच्या कॉन्ज्युगेशनमध्ये आहे. आता कॉन्ज्युगेशनमध्ये मुळे काय होणार मित्रांनो? हा जो सी डबल बॉन्ड सी आहे हा इथे शिफ्ट होत आहे. ठीक आहे. म्हणजे या कार्बन आणि या कार्बनमध्ये डबल बॉन्ड येणार. इथे डबल बॉन्ड इथं कार्बनपेक्षा जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऑक्सिजन असल्यामुळे हे जे इलेक्ट्रॉन्स इकडे आलेले आहेत ते कोण खेचून घेणार? ऑक्सिजन खेचून घेणार. ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज येणार. इलेक्ट्रॉन्स शिफ्ट झालेले आहेत. बघा ते इलेक्ट्रॉनची शिफ्ट दाखवू आपण आता. मित्रांनो आपण बघू शकतो C1 आणि C2 या दोघांमध्ये जे पाय इलेक्ट्रॉन्स आहेत ते पाय इलेक्ट्रॉन्स कोणाकडे शिफ्ट झाले? C1 आणि ह्या कार्बोनिल कार्बनमध्ये. म्हणजे ह्या C1 आणि C मध्ये काय येणार? डबल बॉन्ड. बघा C1 आणि C मध्ये काय दिसतं? डबल बॉन्ड दिसतोय. कार्बनपेक्षा जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह कोण आहे? ऑक्सिजन. हे जे इलेक्ट्रॉन कार्बनकडे आले ते खोडी स्वतःकडे खेचून घेतले, ऑक्सिजनने खेचून घेतले. बघा आपण बघतो हे इलेक्ट्रॉन ऑक्सिजनने स्वतःकडे खेचून घेतले, ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज आहे. बरोबर मित्रांनो. हे जे पाय इलेक्ट्रॉन्स होते ते C1 आणि C2 या दोघांचे कंबाईन होते. ते फक्त कोणी वापरले आहेत? C1 ने वापरले. म्हणून C2 वर कोणता चार्ज आलाय? पॉझिटिव्ह चार्ज आलाय. मग आता हा पॉझिटिव्ह चार्ज हे ऍडजस्टंट जे पाय इलेक्ट्रॉन्स आहेत ते डिलोकलाइज करून ते त्याला ऍडजस्ट करू शकतात किंवा त्याला सॅटिस्फाय करू शकतात. म्हणजे अशा पद्धतीने आपण काय करू शकतोय? पाय इलेक्ट्रॉन डिलोकलाइज करतोय. पाय इलेक्ट्रॉनच्या डिलोकलायझेशनमुळे काय झालंय? हा जो CO बॉन्ड आहे कार्बन आणि ऑक्सिजन मधला बॉन्ड तो वीक झाला, बॉन्ड लेंथ वाढली, फोर्स कॉन्स्टंट कमी झाला, म्हणून आय आर ॲब्सॉर्प्शन कसं होत आहे? कमी होत आहे. ओके. सो प्लस आर इफेक्टमुळे आय आर ॲब्सॉर्प्शनची फ्रिक्वेन्सी कशी होते? कमी होते. ओके. कॉन्ज्युगेशनमुळे सुद्धा होते. ठीक आहे. पुढचा इफेक्ट बघू आपण आता हायड्रोजन बॉन्डिंग. मित्रांनो थर्ड फॅक्टर आपण बघतोय हायड्रोजन बॉन्डिंग. काय स्टेटमेंट दिले आपण फळ्यावर? आय आर absorption frequency get decreased, get lowered due to presence of internal hydrogen bonding. हायड्रोजन बॉन्डिंग समजा मॉलिक्युल्सच्या दरम्यान असेल तर त्या इंटरनल हायड्रोजन बॉन्डिंगमुळे आय आर ॲब्सॉर्प्शन फ्रिक्वेन्सी कशी होते? कमी होते. आता हायड्रोजन बॉन्डिंग मोस्टली आपल्याला कार्बोक्सिलिक ॲसिड्समध्ये, अल्कोहोल्समध्ये वगैरे दिसू शकते. आपण एक्झाम्पल घेऊयात कार्बोक्सिलिक ॲसिड. कार्बोक्सिलिक ॲसिडचा जनरल फॉर्म्युला काय मित्रांनो? RC डबल बॉन्ड OOH. ओके. आता हे जे कार्बोक्सिलिक ॲसिड आहे मित्रांनो हे समजा सॉलिड असेल किंवा प्युअर लिक्विड असेल तर हे डायमेरिक फॉर्ममध्ये आढळतं. कुठल्या फॉर्ममध्ये? डायमेरिक फॉर्ममध्ये. आता याचं डायमेरिक फॉर्म पण काढूयात पहिले. डायमर म्हणजे काय? दोन मॉलिक्युल एकमेकांशी अटॅच असणारा जो फॉर्म आहे त्याला आपण काय म्हणणार? डायमर. मित्रांनो फळ्यावर आपल्याला डायमेरिक फॉर्म ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड दिसतंय. आता या ठिकाणी आपल्याला काय दिसतंय?
इंटरनल हायड्रोजन बॉन्डिंग. या इंटरनल हायड्रोजन बॉन्डिंग या डायमेरिक फॉर्ममध्ये प्रेझेंट असल्यामुळे हा जो CO फ्रिक्वेन्सी, CO स्ट्रेचिंग फ्रिक्वेन्सीचा बँड आहे तो आपल्याला कुठे मिळतो आहे 1715 पर सेंटीमीटरला मिळतोय. डायमेरिक फॉर्म कधी असतं, वेन कार्बोक्सिलिक ॲसिड इन प्युअर फॉर्म, सॉलिड फॉर्ममध्ये किंवा लिक्विड फॉर्ममध्ये असेल त्यावेळेस. समजा ह्या कार्बोक्सिलिक ॲसिडला आपण डायल्यूट केल्यानंतर काय होणार मित्रांनो, डायमेरिक फॉर्मचं कन्व्हर्जन मोनोमेरिक फॉर्ममध्ये होईल. ठीक आहे, मोनोमेरिक फॉर्म आला तर अशा पद्धतीचं हायड्रोजन बॉन्डिंग त्या ठिकाणी दिसणार नाही आणि हायड्रोजन बॉन्डिंग त्या ठिकाणी ॲब्सेंट असतं. म्हणून मोनोमरसाठी CO स्ट्रेचिंग फ्रिक्वेन्सी कुठे मिळते आपल्याला 1760 पर सेंटीमीटरला मिळते. ठीक आहे, सो हायड्रोजन बॉन्डिंग प्रेझेंट असेल तर त्या ठिकाणी CO स्ट्रेचिंग फ्रिक्वेन्सी कमी होते आणि हायड्रोजन बॉन्डिंग अपसेट असेल तर CO स्ट्रेचिंग फ्रिक्वेन्सी ही वाढत असते. हे झाले 3 फॅक्टर्स. पहिला फॅक्टर होता इंडक्टिव्ह इफेक्ट, दुसरा रेझोनन्स इफेक्ट आणि तिसरा हायड्रोजन बॉन्डिंग. हे 3 फॅक्टर्स CO स्ट्रेचिंग फ्रिक्वेन्सीला काय करत असतात, अफेक्ट करत असतात. आयदर दे विल इन्क्रीज द CO स्ट्रेचिंग व्हॅल्यू ऑर डिक्रीज द CO स्ट्रेचिंग व्हॅल्यू. ओके, शेवटचा जो पार्ट आहे या चॅप्टरचा ॲप्लिकेशन्स ऑफ IR स्पेक्ट्रोस्कोपी तो आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेऊ. धन्यवाद.